नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। दुपारची वेळ झाली आहे, शेळ्यांना पाणी पाजायचं आहे। मम्मीने मोटर चालू केली आहे आणि कपडे धुती आहे, म्हणजे ते शेळ्यांची। ते बघा आता पाणी आणलं आहे, आता पाजल एकेकाला बोरिंगचं पाणी। तर पाणी पाजल्यानंतर थोडासा कडबा असं सुक्का काहीतरी टाकलं की त्या खातात आणि बसतात। 4-1 वाजेपर्यंत त्या शांत बसलेल्या असतात। तिथून पुढे मग परत त्यांना थोडंसं खायला टाकायला लागतं। तर तुमचा असा प्रश्न आहे की तुम्ही सर्दीसाठी त्यांना काय औषध देता, सर्दी खोकल्यासाठी? तर आमच्या शेळ्यांना म्हणजे आम्ही असं पहिलं तर भिजूनच देत नाही, किंवा जे थंडीचं वारं वगैरे येतं तर आम्ही असं म्हणजे पॅक करून ठेवण्याचा प्रयत्न करतो त्यांना, जेणेकरून त्यांना थंड हवा किंवा त्या पावसात नाही भिजावा आणि त्यांना सर्दी खोकला व्हावाच नाही। आणि त्याच्याही पलीकडं माझी मम्मी रोज आतमध्ये शेळ्या बांधल्या ना संध्याकाळी का धुरी करते, रोज करते ती संध्याकाळी। हे जे खालचं नास होतो ना, हे म्हणा, किंवा मग कसला तरी पाला, निरगुटीचा पाला असं काय बोलते, तसा पाला आणून माझी मम्मी धुरी करते रोज। त्या धुरीने काय होतं, एकतर मच्छर नाही होत, दुसरं ज्या पिसा आहेत ना, आता जनावर आहे तर पिसा थोड्याफार प्रमाणात असणारच, पण त्या पिसा पण कमी होत चाललेल्या आहेत रोज धुरी करण्यामुळं, आणि मच्छर पण कमी होत चाललेले आहेत। आणि धुरी केल्यामुळं म्हणजे त्या पण अशा व्यवस्थित राहतात ना, गरम थोडं उष्णता, त्याच्यामुळे त्यांना सर्दी अशी होतच नाही। आणि नॉर्मल थोडीशी झालेली ना ती म्हणजे आपोआपच बरी होऊन जाते। बाकी आमच्याकडं म्हणजे आम्ही जे आत्तापर्यंत औषधं आणलेली आहेत, तर हे जे औषध आहे हे बघा, हे संडाससाठी दिलेलं औषध आहे, म्हणजे जे पातळ संडास करतात ना, करडं किंवा हे आपण, त्याच्यासाठी हे द्यायचं आहे। हे दुसरं औषध आहे, हे आमच्या करडांसाठी दिलेलं होतं। आमची करडं आता 4 महिन्याची झालेत, पण ती थोडी अशी बारीक बारीक दिसत होती ना, त्याच्यासाठी हे औषध दिलं आहे डॉक्टरनी। म्हणजे हे असं आपण टॉनिकसारखं म्हणू शकतो, टॉनिकसारखं द्यायचं आहे। हे पण एक टॉनिक आहे शेळ्यांसाठी। आणि हे जे औषध आहे हे गोचड्यांसाठी दिलेलं आहे। हे म्हणजे औषध खूप चांगलं हे करतं। कितीची बॉटल आहे बघा, 170 रुपयाची बॉटल आहे ही। याचा रिझल्ट म्हणजे खूप चांगला आहे, असं मी काही प्रमोशन नाही करत आहे, पण सांगते मी, याचा रिझल्ट खूप चांगला आहे ह्या औषधाचा। आणि गोचड्या खूप प्रमाणात कमी होत आहेत। पण आमचा हा एरियाच असा आहे ना, म्हणजे बाजूला पण जनावरं आहेत, त्यांच्या अंगावर पण आहे, तर त्या अशा येतच राहतात गोचड्या। बघ मम्मीने आजच आणली आहे, ती संपली होती। आणि खूप प्रमाणात गोचड्या झालेल्या आहेत, ह्यांचे पूर्ण कान भरलेले आहेत। म्हणजे तिने खूप काय करून क्लिअर केलं होतं। आणि पहिल्या अशा वेगळ्या लाल कलरच्या गोचड्या होत्या, आता एकदम काळ्या कलरच्या अशा गोचड्या आहेत त्यांच्या अंगावर। बघून तर कसतरीच वाटतं, पण तर काय करणार आता। मम्मीने परत एकदा औषध आणलेलं आहे, ती बॉटल संपली होती म्हणून नवीन आणले। आणि ते डॉक्टरनी सांगितलेलं आहे की ते एकदम म्हणजे कमी प्रमाणात यूज करायचे। ते जरासं जरी त्यांच्या तोंडात गेलं शेळ्यांच्या, तर म्हणजे त्यांचा जीव पण जाऊ शकतो। त्याच्यामुळं ते खूप म्हणजे हलक्या हाताने एकदम थोडंसं त्यांच्या अंगावर लावायचं आहे, आणि ते पसरतं सगळीकडं। म्हणजे तुम्ही एक टिपका जरी सोडला ना तरी ते सगळीकडं पसरतं। तर ते डॉक्टरच्या सल्ल्याने म्हणजे मेडिकलमधून आणलं आहे, त्या मेडिकलवाल्यांनी सांगितलं की ते कसं यूज करायचं, किती प्रमाणात यूज करायचं, कोणत्या शेळीसाठी किती यूज करायचं, त्याच्यानुसार मम्मी लावते। आणि आम्ही शेळ्यांचं म्हणजे डॉक्टरांशी बोलून हे करतो। तर आज पण मम्मी गेलेली होती गावात, तर डॉक्टरांशी बोलली आहे। आणि जे लसीकरणसाठी म्हणजे आहेत ते लसीकरणासाठी आज येणार आहेत बोलले 3 वाजेपर्यंत। तर मी टाकेल व्हिडिओ देताना, डॉक्टर येतील तर। ठीक आहे मित्रांनो, तर आमच्याकडे तर म्हणजे सर्दीसाठी औषध नाही आहे, पण तुम्ही म्हणजे मेडिकलमध्ये जाऊन जनावरांचे जे मेडिकल असतं तिथं जाऊन सांगितलं, किंवा डॉक्टरांना कॉल करून नुसतं सांगितलं तरी ते सांगतात। तसं सांगायचं मेडिकलमध्ये, किंवा मेडिकलवाल्यांना डायरेक्ट कॉलवर बोलायला सांगितलं तरी ते बोलतात आणि औषध देतात व्यवस्थित।
बाकी तुम्ही कमेंट खूप छान करता की आज जे हसतायत, नावं ठेवतायत तेच उद्या स्तुती करतील. तर अशी काही अपेक्षा मला नाहीच आहे की कुणी आमची स्तुती करावा, कारण आम्ही जे काय करतो ते स्वतःसाठीच करतो आहे. स्वतःचे कष्ट आहेत आणि उद्या जाऊन स्वतःच्या आयुष्यात काहीतरी चांगलं व्हावा ह्यासाठी आम्ही आत्ता म्हणजे इतकं हे करतो आहे. हो, बाकी माझं बोलणं स्पष्टच असतं, कारण कसं आहे मनात ठेवायचं आणि पाठी कोणाच्या बोलायचं ह्याच्यापेक्षा आपल्याला जे वाटतंय, आपलं जे मत आहे ते स्पष्टपणे बोलायचं आणि मोकळं व्हायचं. आणि धन्यवाद, तुम्हाला आमच्या व्हिडिओ आवडतात, तुम्ही खूप आवडीने बघता, कमेंट करता. खूप खूप आभार तुमचे. मम्मी औषध सोडतीये बघा. तिच्या कानावरच आहे त्याच्यातनं म्हणजे खूप थोडंसं बाहेर येतं ना, त्याच्यामुळं ती तशीच होतीये. नाही हे असं नाही शेर असं हे करायचं, पण एवढ्या नाही आहेत हे. तिच्या चेहऱ्यावर खूप आहेत. गोचड्यांचं कसं आहे मित्रांनो, आता आम्ही औषध पाणी करतोय, पण शेजाऱ्या पाजारी जे जनावर आहेत त्यांच्यावर पण गोचड्या आहेत, त्यांच्या इकडे येत आहेत ना, मग ते हां, आणि ते अंडी पण घालून ठेवतात. त्याच्यामुळं म्हणजे त्या अशा पूर्ण त्यांचा नाईनाट होतच नाही आहे, थोड्या प्रमाणात तरी राहता येतच आणि मग त्या वाढता येतच. त्याच्यामुळं सतत पण त्यांच्या अंगावर औषधं सोडणं चांगलं नाही ना, त्यांच्या शरीराला पण हानिकारकच आहे. त्या पूर्ण जळून निघतात, त्या औषध सोडलं आणि त्या गोचड्यांवर गेलं ना पूर्ण जळून निघतात गोचड्या, त्या म्हणजे स्किनला पण त्रास होतच असणार की. ठीक आहे मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, मला असाच सपोर्ट करा. आणि खूप खूप धन्यवाद, तुमच्या असे कमेंट तुम्ही छान छान करता त्याच्यासाठी. चॅनलला पण सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करत जा.